नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तात्या वल्लरीची वाट बघत असतात. आता तितक्यात तिथे वल्लरी येते आणि ती तात्यांशी काही न बोलता आतमध्ये निघून जायला लागते. तेव्हाच आता तात्या तिला थांबवतात आणि म्हणतात की वल्लरी माय, रागवलीस का माझ्यावर? ती वृद्धाश्रमाचं मी बोलत होतो म्हणून बोलत नाही आहेस का तू माझ्याशी? तेव्हा आता वल्लरी तात्यांना म्हणते की तात्या, मी इकडे असताना तुम्हाला वृद्धाश्रमात का बरं जायचं आहे? मला खरंच समजत नाही. तुम्ही सांगा ना, इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून लांब राहिलात आणि आता जेव्हा तुम्ही इकडे आलात आणि मला तुमची सेवा करायची संधी मिळते आणि मी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवीन असा विचारसुद्धा कसा करू शकता तुम्ही? अहो, तुमची लेक इथे असताना तुम्हाला का बरं जायचं आहे वृद्धाश्रमात? परक्यासारखं का बरं मी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवीन? असं म्हणून वल्लरी तात्यांवरती खूपच चिडलेली असते. तेव्हाच आता तात्या वल्लरीला समजावत म्हणतात की शांत हो माय, आणि ते वल्लरीला बसायला सांगून आतमध्ये काहीतरी आणायला जातात. तर आता तात्या आतमधून एक वाटीमध्ये तेल आणतात. तेव्हा आता वल्लरी तात्यांना विचारायला लागते की तात्या, हे काय आहे? तेव्हा तात्या वल्लरीला म्हणतात की शांत इथे बस, आणि ते तिच्या डोक्यांना तेल लावायला लागतात आणि वल्लरीला समजावत म्हणतात की हे बघ माय, आता मी जे पण काय सांगेन ना ते शांतपणे ऐक. त्या वृद्धाश्रमात मी गेलो होतो ना, तिथे माझ्यासारखी बरीच माणसं होती. त्यांच्याशी बोलल्यावर मला माझीच खूप लाज वाटायला लागली. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी त्यांच्या लेकरासाठी किती कष्ट घेतले. तेव्हा मला वाटलं की मी माझ्या लेकरासाठी कधी काहीच केलं नाही आणि आत्तासुद्धा काहीच करत नाही. माझ्या लेकराला वकिली शिकायची होती आणि तिचं स्वप्न पूर्ण करायच्या ऐवजी मी तिचं लग्न लावून दिलं, आणि त्या लोकांनी त्यांच्या लेकरासाठी इतकं काही केलं, पण त्यांची लेकरं त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेली. आणि इतकं सगळं असूनसुद्धा माझं लेकरू मला म्हणते की तात्या, तुम्ही इथे राहायचं. आता हे सगळं ऐकून वल्लरी खूप रडायला लागते. आता तात्या वल्लरीला म्हणतात की वल्लरी, मला तुझा खूप अभिमान वाटतो, आणि अजून एक गोष्ट सांगतो की तिथल्या म्हाताऱ्यासारखं, त्यांच्या पोरांसारखं मला वृद्धाश्रमात सोडलं आहे असं नाही आहे ना, तर मी माझ्या मर्जीने चाललो आहे तिथे. आणि लेकरा, तुला जेव्हा केव्हा माझी आठवण येईल, मला भेटावंसं वाटेल, तेव्हा तू तिकडे ये, आणि मला जेव्हा तुला कधी भेटावंसं वाटेल तेव्हा मी इथे येईल तुझ्या घरी. आणि ते वल्लरीला म्हणतात की अशी डोक्याला तेल मालिश तुला खूप आवडते ना, जेव्हा कधी येईल ना मी इथे, तेव्हा तुला मी अशीच मालिश करून देत जाईन. आणि ते वल्लरीला म्हणतात की लेकरा, मला देशील ना इकडे येण्याची परमिशन? तेव्हा हे सगळं ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत असते. आता वल्लरी डोळे पुसत तात्यांना म्हणते की मी कोण आहे तुम्हाला परमिशन देणारी? तुम्हाला जायचं आहे ना, तुम्ही जायचं ठरवलंच ना. आणि म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे ना तर तुम्ही जा, पण जायच्या आधी तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. हवं तर हट्ट समजा, पण माझी अट पूर्ण केल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ नाही देणार. बोला, मान्य आहे का? तेव्हा तात्या वल्लरीला म्हणतात की करतो. कुठली अट आहे? मान्य करीन मी. तेव्हा आता वल्लरी तात्यांकडे काहीही न बोलता फक्त बघायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण एकत्र जमलेले असतात आणि तात्या सर्वांसमोर सुंदर असा अभंग गात असतात आणि सर्वजण खूप कौतुकाने तात्यांकडे बघत असतात आणि मन लावून तो अभंग ऐकत असतात. आता मनोज वल्लरीला म्हणतो की तात्या किती तल्लीन होऊन गात आहेत ना, त्यांचा आवाज इतका छान आहे, हे कधीच का नाही सांगितलंस तू? यावर आता वल्लरी म्हणते की मलासुद्धा नव्हतं माहिती हे, आणि माहिती तरी कसं असेल, माझ्यासाठी नेहमी खस्ता खात होते ते. त्यांची आवड जपायला त्यांना वेळ मिळालाच नसेल, पण त्यांना अनेकदा गुणगुणताना ऐकलं होतं मी. आज पहिल्यांदाच गात आहेत ते, माझ्यासाठी गात आहेत तात्या, किती मन लावून गात आहेत. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी, तेजा आणि प्रेरणा कॅफेमध्ये आलेले असतात आणि ते कॅफेचं डेकोरेशन करत असतात. तर आता अजित, मनोज आणि हर्षित तिघेजण मस्त गप्पा मारत असतात आणि गेम्स खेळत असतात. तेव्हाच आता या तिघांकडे बघत म्हणायला लागतात की अरे, काय चाललंय काय तुमचं? आम्ही इकडे मरतोय आणि तुम्ही बघत काय बसलाय? मदत करा आम्हाला. यावर आता अजित म्हणतो की त्याचं काय आहे, आमचा एक नवीन मित्र येणार आहे ना, तर आमचं एक रिच्युअल असतं की नवीन माणसासाठी. तेव्हा मनोजसुद्धा म्हणतो की हो, तो आमच्यामध्ये फिट बसतोय की नाही त्यासाठी हे सगळं चाललं आहे आमचं. तेव्हा आता वल्लरी, तेजा आणि प्रेरणा तिघी हसायला लागतात. आता वल्लरी म्हणते की जाऊ दे, त्यांचा काही उपयोग नाही आहे, करूया आपलं आपण. आता तिथे मिठू येते आणि जोरात ओरडत म्हणायला लागते की बघा कोण आलं आहे. तेव्हा आता सगळेजण मिठूकडे बघायला लागतात. तर मिठूसोबत श्वेता आलेले असतात. आता श्वेतासोबत
कैलाससुद्धा आलेला असतो. आता श्वेताला आणि कैलासला बघून सर्वजण खूप खुश होतात आणि आनंदाने ओरडायला लागतात. आता श्वेता कैलास आतमध्ये येतात. तर आता श्वेतामध्ये बराच बदल झालेला असतो. म्हणजे ती पहिल्यासारखं साडी न नेसता मस्त जीन्स टॉपमध्ये आलेली असते आणि त्या आधीसारखी श्वेता नसून खूपच कॉन्फिडंट आणि सुंदर वाटत असते. आता श्वेताकडे बघून तेजा आश्चर्याने म्हणायला लागते की श्वेता, किती सुंदर दिसतेस तू आणि किती बदल झालाय तुझ्यात. यावर कैलास म्हणतो की या सगळ्या बदलाचं ना श्रेय तुला जातं वल्लरी. त्या दिवशी तू माझे डोळे उघडलेस आणि माझा दृष्टिकोन बदलून गेला. छान दिसते ना माझी श्वेता. आता ती कायम अशीच छान दिसेल. तेव्हा प्रेरणा श्वेताला म्हणते की श्वेता, खरंच खूप गोड दिसतेस. आणि ती श्वेतावर थोडीशी रागवत म्हणते की पण मी तुला खूप मिस केलं. माझ्या चोरोटीच्या कार्यक्रमाला तू असायला हवी होतीस गं. तर मिठूसुद्धा म्हणते की हो श्वेता, खूप मिस केलं यार आम्ही तुला. आणि या प्रेरणा तिचे डोळे पुरवताना नाकी नऊ येते गं आमच्या. आता तेजासुद्धा म्हणते की खरं सांगू का, मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस केलं आहे. यावर वल्लरी तेजाला म्हणते की चला, काहीही खोटं बोलू नका तेजाताई. त्या भांडणांमध्ये तुम्ही थोडी ना आम्हाला मिस केलं असेल. तेव्हा आता सगळेच यावर हसायला लागतात. आता कैलास, मनोज, अजित आणि हर्षितला म्हणतो की काय रे, त्यांनी जसं श्वेताला मिस केलं तसं तुम्ही मला नाही का मिस केलं. आता अजित थोडंसं कैलासची गंमत करत बाईच्या आवाजात म्हणायला लागतो की अरे कैलास, तुला आम्ही खूप मिस केलं. आता मनोजसुद्धा असंच कैलासची गंमत करत म्हणायला लागतो की हो, आम्हीसुद्धा तुला खूप मिस केलं. प्रेरणादीचे डोहाळे पुरवताना नाकी नऊ आलं आमच्या. आता हे सगळं बघून या सगळ्याजणी खूपच शॉक होऊन या तिघांकडे बघत असतात. आता हर्षितसुद्धा सुरू होतो आणि तो सुद्धा बाईच्या आवाजात म्हणायला लागतो की हो, मी सुद्धा सगळ्यांना खूप मिस केलं. आता हे सगळं बघून सगळेजण हसायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की बंद करा हे सगळं आणि मला कळतंय चांगलंच. तर मिठू म्हणते की उगाच नक्कल करू नका आमची. तेव्हा अजित म्हणतो की अरे याला काय अर्थ आहे, आम्हाला नाही का आठवण येणार त्याची. आणि असं नाही की आम्ही तुमच्या लाईन्स फॉलो करत होतो, ओरिजिनल बोलतोय आम्ही हे सगळं. आता हे सगळं बघून कैलास म्हणतो की अरे आधी शांत व्हा. हे बघा, सगळ्यात आधी ना मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण तुम्ही मला तुमच्या कुटुंबात सामील करून घेतलं. आणि स्पेशली वल्लरी आणि तेजा, तुम्हा दोघींचेही खूप खूप आभार. आज तुमच्यामुळे मी माझ्या पायावर उभा आहे. आणि तो अजित, मनोज आणि हर्षितलासुद्धा म्हणतो की आणि तुमचेसुद्धा खूप आभार. यावर अजित म्हणतो की अरे आता रडवू नकोस रे उगाच. तेव्हा हर्षित म्हणतो की अरे आता रडायचं नाही आहे, थांबा आपण मस्त फोटो काढूया. आता मी सगळ्यांचे फोटो काढतो, ग्रुप फोटोज काढूया. असं म्हणून हर्षित आता सर्वांसोबत ग्रुप सेल्फी काढायला लागतो. आता सगळेजण खूपच खुश असतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी, तेजा, मिठू, श्वेता आणि प्रेरणा सगळ्याजणी आता तेजाच्या घरी आलेल्या असतात. आता वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई, तुम्हाला इतक्या दिवसांनी असं हसताना आणि रिलॅक्स बघताना ना बघून खूप छान वाटतं. आणि विचारते की बरं तुमची ट्रीटमेंट मस्त झाली ना. तेव्हा श्वेतासुद्धा सांगते की हो, खूप छान झाली. तेव्हा आता तेजा म्हणायला लागते की पण खरं सांगू का, कैलासच्या वागण्यात खूप फरक पडला आहे. म्हणजे बघा ना, आधी किती सर्किट होता, आता सुधारलं आहे ना. तेव्हा श्वेता आता तेजाकडे बघायला लागते. तेव्हा तेजा म्हणते की अगं तसं नाही गं, मी आपलं असंच म्हणत होते. तेव्हा आता श्वेतासुद्धा यावर हसायला लागते. तेव्हा मिठू म्हणते की मला ना त्यांच्याबद्दल इतकं काही माहिती नाही आहे, पण मी जे काही पाहिले आणि जे काही ऐकले त्यामध्ये खूप फरक आहे. यावर श्वेता म्हणते की हो, खरंच खूप फरक पडला आहे. ते आधीचे संशयी, चिडचिडे कैलास आता गायब झालेत आणि त्याच्याही आधीचे एकदम प्रेमळ, शांत कैलास परत आलेत. आता हे सगळं ऐकून प्रेरणा म्हणते की सगळं खूप छान झालं आहे. आणि ती स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामी, आमच्या श्वेतावर तुमची अशीच कृपा राहू दे. आता वल्लरी सर्वांना म्हणते की तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, की कितीतरी दिवसांनी आपण असं 5 जणी एकत्र बसलोय. तेव्हा तेजा म्हणते की 1 मिनिट, 5 नाही 6. आणि ती प्रेरणाच्या पोटावरती हात ठेवत म्हणते की मॅडमच्या पोटातील पिल्लू ॲड करायला विसरलीस का तू. आता मिठू श्वेताला म्हणते की बरं आता 6चे 7 पण होऊन जाऊ द्या ना, कधी न्यूज देते मग बाळाची. तेव्हा श्वेता म्हणते की हो, आम्हीसुद्धा विचार करतोय. तेव्हा सगळेजण खुश होऊन ओरडायला लागतात. तेव्हा आता वल्लरीसुद्धा त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते. तेव्हा श्वेताचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि ती अचानक सर्वांना शांत करत म्हणते की वल्लरी, सॉरी गं. तेव्हा वल्लरी श्वेताला म्हणते की अरे श्वेताताई, तुम्ही का सॉरी म्हणताय. हे बघा, आता खरंच आम्हाला काहीच वाटत नाही या बाबतीत, आम्ही स्वीकारले ते, त्यामुळे तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. तेव्हा श्वेता म्हणते की नाही गं, वाईट वाटून घेत नाही, पण तुझी खरंच खूप काळजी वाटते गं. आणि तिच्या बॅगमधील एक कार्ड वल्लरीला देत म्हणते की वल्लरी, मी जेव्हा लंडनला होते ना तेव्हा एका गायनेकोलॉजिस्टसोबत माझी ओळख झाली. खूपच कमाल आहेत अगं ते. आणि मला काय वाटतं की तुम्ही एकदा त्यांना तुमचे रिपोर्ट्स पाठवा ना, काहीतरी
काहीतरी मदत होईल, काहीतरी फायदा नक्कीच होईल. तेव्हा वल्लरी ते कार्ड श्वेताला परत देत म्हणते की श्वेताताई याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा तेजा वल्लरीजवळ म्हणते की वल्लरी, मान्य आहे की तू खूप मोठी वकील झाली आहे, म्हणून आता प्रत्येक वेळेस आम्हाला नाही म्हणायचं किंवा काहीतरी उत्तर द्यायचं असं नाही आहे ना. तेव्हा प्रेरणासुद्धा वल्लरीला म्हणते की अगं कधीतरी मैत्रिणींचा सुद्धा सल्ला घेत जा ना वल्लरी. तर मिठूसुद्धा म्हणते की वल्लरी अगं सगळे एवढं म्हणतायत तर एकदा विचार कर ना. तेव्हा आता वल्लरी यावर काहीच उत्तर न देता शांतपणे त्या कार्डकडे बघत असते आणि ती थोडीशी इमोशनलसुद्धा होते. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर तेजा आणि मिठू सर्वांना जेवण वाढत असतात. तेव्हा आता प्रेरणा तेजा आणि मिठूला म्हणायला लागते की तेजा, मिठू असं काय चाललंय अगं तुमचं, आम्हाला का जेवायला असं बसवलं, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत वाढलं असतं ना. तेव्हा यावर मिठू म्हणते की अगं आजपर्यंत तुम्हीच केलं ना, मग आज आम्हा दोघींना करू दे. यावर तेजा म्हणते की हो बरोबर आहे, आणि स्वयंपाक मी केला म्हटल्यावर मीच वाढणार. तेव्हा आता सर्वजण आता जेवणाचा पहिला घास खातात आणि जेवणाची चव बघून सगळ्यांची तोंडं खूप विचित्र होतात आणि सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. आता जेवण खाल्ल्यावर सगळ्यांचं हे असं रिॲक्शन बघून तेजा आणि मिठू खूप टेन्शनमध्ये येतात आणि सर्वांकडे बघायला लागतात. आता हर्षित हळूच मनोज आणि अजितला म्हणायला लागतो की जेवणात थोडी गडबड आहे ना. तेव्हा अजित म्हणतो की थोडी, अरे तुला मित्र म्हणून सांगतो, थोडी नाही तर जास्त गडबड आहे रे. तर मनोज हळूच म्हणतो की अरे घशाखाली उतरतच नाही आहे रे. आता हे सगळं बघून तेजा हळूच मिठूला म्हणते की हे असं का करतायत सगळे. तर मिठूसुद्धा आता शॉक होऊन म्हणते की काय माहिती काय झालं आहे. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी काहीतरी काम करत असते, तितक्यात आता डोरबेल वाजते. तेव्हा मनोज जाऊन दरवाजा उघडतो. तर कोणीतरी एक मुलगी आलेली असते आणि ती मनोजला म्हणते की नमस्कार अण्णा, ते वल्लरी अक्का आहे का घरात. तेव्हा आता वल्लरी त्या मुलीकडे बघायला लागते. तेव्हा ती मुलगी पटकन येऊन वल्लरीला मिठी मारते. आता वल्लरीला सुद्धा काहीच कळत नाही आणि तिला काहीही माहिती नसतं की ही मुलगी नक्की कोण आहे, कुठून आली आहे. तेव्हा तीसुद्धा आता आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि त्याला खुणावूनच विचारते की कोण आहे. तेव्हा मनोजसुद्धा थोडासा आता शॉक झालेला असतो आणि त्यालाही माहिती नसते की ही नक्की मुलगी कोण आहे. तर आता यानंतर ती मुलगी आता मस्त जेवण वगैरे करत असते. तेव्हाच आता वल्लरी इंदुताईंना विचारायला लागते की सासूबाई हे काय चाललं आहे. तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणते की आपलं घर आता घर थोडी नाही, धर्मशाळा आहे ना. आधी एक येतं, मग दुसरं जातं, मग तिसरं येतं, मग चौथं जातं. कोणाची खबर कोणाला नाही आहे ना, मग याला घर म्हणतात का. तेव्हा वल्लरी आणि मनोज खूप रागाने इंदुताईंकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.